साथियों, जय जी, मैं बादल और आप देख रहे हैं हमारा यूट्यूब अपना डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर रुग्णालय बचाव समिति द्वारा अनिश्चितकालीन आंदोलन के आज 39वें दिन महाराष्ट्र नागपुर के इंदौरा कामठी रोड स्थित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर रुग्णालय व अस्पताल में माननीय नितिन राउत जी ने आश्वासन देते हुए क्या कुछ कहा। चलिए आइए सुनाते हैं नितिन राउत जी क्या कह रहे हैं। प्रश्न असतो तेव्हा आम्ही आमचा पक्ष आपल्या घरातल्या खुटीला बांधून ठेवला पाहिजे या मताचा मी होतो आणि त्यामुळे छायाताई दिनेश अंडरसारे आणि सगळ्या मंडळींना मी या ठिकाणी सांगितलं की आपण मिळून काहीतरी केलं पाहिजे आणि मला धन्यवाद दिले पाहिजेत त्या लोकांना की ज्यांनी या आंदोलनामध्ये माझ्या विरुद्ध देखील बोलण्याची हिंमत या ठिकाणी केली आणि त्याचं स्वागत मी तेवढ्याच मोठ्या मनाने या ठिकाणी केलेलं आहे। मी विरोध केला नाही, मी स्वागत केलं आणि मला बरं वाटलं, कारण म्हणतात ना की निंदकाचे घर असावे शेजारी। तर या ठिकाणी जे बोलणारे आहेत त्यांच्या मनामध्ये जी धगधग असेल ती धगधग जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं उत्तर नागपूर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला ठरणार नाही। आणि त्यामुळं तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे। दुसरे धन्यवाद दिले पाहिजे की या चळवळीमध्ये सर्वात मोठ्या संख्येनं जर कुणी सहभाग नोंदविला जर असेल तर तो आमच्या आया बहिणींनी या ठिकाणी नोंदविलेला आहे। त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमी नाही आणि त्यामुळं तुम्ही स्त्रियांकडे बोट दाखवा, मी म्हणणार नाही की दाखवू नका, दाखवलंच पाहिजे आणि त्यांना चिडवलं सुद्धा पाहिजे की आम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं भगिनी या ठिकाणी आलो आणि तुम्ही नवरे बापू कुठं आहात। आमची मुलं सुद्धा येत नाहीत। ही शोकांतिका आहे की बिहारामध्ये आम्ही जेव्हा प्रार्थनेला जातो तर प्रार्थनेला सुद्धा महिलांची संख्या सगळ्यात जास्त असते, पुरुष मात्र त्या ठिकाणी नसतो। या ठिकाणी बोलताना काही लोकांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये आमच्या भगिनी कुठं पिकनिक आहे, कुठं कॉफी शॉपला जायचं, कुठं किटी पार्टी आहे। हा अवांतर प्रश्न असू शकतो, प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न असू शकतो, परंतु जेव्हा समाजाच्या समाजकार्याची वेळ येते त्यावेळेला आमच्या भगिनीस धावून गेल्याचं चित्र 2023 मध्ये आणि आता 2024 मध्ये आमच्या समाजाच्या महिलांनी दाखवून दिलेलं आहे, हे सुद्धा नाकारता येणार नाही। मग ते चित्र अंबाझरी येथील डॉक्टर आंबेडकर भवनाच्या आंदोलनासाठी असो किंवा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय वाचवण्यासाठी असो, या दोन्ही वेळेला आपण सर्व मंडळी या ठिकाणी समोर आलात, पुढे आलात आणि आम्हा पुरुषांना एक तुम्ही दाखवलं की आंदोलन कसं करायचं आणि कशा प्रकारे आपले मांडणी या ठिकाणी समाजाच्या प्रश्नाची केली पाहिजे, ज्याची गरज आजच्या या युगामध्ये आहे। जेव्हा या युगामध्ये धर्माच्या नावावर एखादा राजकीय पक्ष मतं मागायला निघाला असेल तर त्यांना हे दाखवलं पाहिजे की धर्मापेक्षा समाजाच्या भावना, समाजाचे प्रश्न हे जास्त महत्त्वाचे आहेत आणि त्याला सुद्धा तितकाच मोठं स्थान या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे। आणि त्यामुळं मला या ठिकाणी दिनेश अंडरसारेजींनी तर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मांडल्यात। त्यांनी सांगितलं की आम्ही हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करतो, स्थगित केलं पाहिजे कारण नवीन ऊर्जा त्याशिवाय येणार नाही। थोडंसं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि संधी दिली पाहिजे आपल्या विरोधकांना, मैदान खुलं करून दिलं पाहिजे की ते काय करू शकतात। एक सत्य आहे की 14 एप्रिल 2023 ला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी झालं, त्यावेळेला मी या ठिकाणी सांगितलं होतं ठणकावून की या उत्तर नागपूरच्या जनतेला हे रुग्णालय याच ठिकाणी पाहिजे. आणि त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी कबुली केली, परंतु हे आंदोलन सुरू झालं आणि त्यांनी त्याला दुजोरा दिला. हे सुद्धा या आंदोलनाचं फलित आहे, हे सुद्धा आपण विसरायला नको. हे ठीक आहे की 1165 कोटीचा प्रोजेक्ट त्यांनी 575 कोटीमध्ये आणला. काही दिवसापूर्वी नागपूर सुधार प्रन्यासनी याचा आर्किटेक्टसाठी बीड केला. त्या बीडमध्ये जे आर्किटेक्ट समोर आले त्यांनी त्या ठिकाणी त्याचा आराखडा दाखवला, ड्रॉइंग डिझाईन दाखवली आणि त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं की 11 माळ्याची ही बिल्डिंग, जरी या ठिकाणी 8 माळे दाखवण्यात आले असतील, परंतु मुळामध्ये 11 माळ्याची बिल्डिंग हे कॅबिनेटच्या सब कमिटीमध्ये सँक्शन झालेली आहे, मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिलेली आहे. आणि त्यापैकी 8 माळे आधी बनवायचे आणि बाकीचे माळे नंतर सोयीनुसार बनवायचे ठरलेलं होतं. अंदाजे 95,000 स्क्वेअर मीटरच्या दराप्रमाणे त्याचा आराखडा प्रकल्पाची कॉस्ट त्या ठिकाणी काढली गेली, जी 862 कोटी त्या ठिकाणी होती बांधकामाची. यंत्रसामुग्री वगैरे नव्हे, बाकीचं यंत्रसामुग्री आणि इतर गोष्टी बाकी याच्यात आलेल्या आहेत. तर ती कॉस्टच या ठिकाणी 575 कोटीवर आणण्यात आली. यावरून एक लक्षात येतं की राज्य सरकार आम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य सरकारला वाटतं की हे हॉस्पिटल इतकं भव्य दिव्य होऊच नाही, त्याला कन्स्ट्रेंट करावं. तर जेव्हा NITच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्याला आर्किटेक्टला सूचना केल्या की तुम्ही आम्हाला ही बिल्डिंग पुन्हा 575 कोटीमध्ये कशी बनेल तो आराखडा मला द्या, तेव्हा मी आज बोलावून घेतलं होतं त्यांना. आज त्यांच्यासोबत बसलो, त्यांना सांगितलं की जी बिल्डिंगची रचना 2021 मध्ये 862 कोटीमध्ये करण्यात आलेली होती, त्याला आज 575 कोटी करून तुम्ही काय सांगू इच्छिता हे मला पहिल्यांदा सांगा. आज रेतीचे दर वाढलेत, सिमेंटचे दर वाढलेत, लोखंडाचे दर वाढलेत, विटांचे दर वाढलेत. दरवाढ इतकी मोठ्या प्रमाणात झाली तर जे 862 कोटीची जी बांधकामासाठीची जी अमाऊंट होती ती वाढायला पाहिजे होती, तर ती कमी तुम्ही करतात. याचा अर्थ आपल्या राज्यामध्ये भाववाढ कमी झाली का? जर भाववाढ कमी झाली नाही, वाढली जर असेल तर ही तर अमाऊंट वाढली पाहिजे. म्हणजे असं 862 कोटीची 1000 कोटी झाली पाहिजे होती. तर तुम्ही ते 575 कशी आणली? त्यांच्या तोंडात तर शब्द निघाला नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये माझं मंत्री महोदयांशी बोलणं झालं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही मीटिंग बोलावली खरी, पण मला तारीख माहिती नाही. आधीच म्हटलं आम्ही उपमुख्यमंत्र्यांना वारंवार विनंती करतो. परवाला सुद्धा नवीन वर्षाच्या दिवशी जी बैठक झाली DPCची, त्या DPCच्या बैठकीमध्ये मी हा प्रस्ताव मांडला, मुद्दा मांडला की मागील 30-40 दिवसापासनं उत्तर नागपुरामध्ये आमची दलित जनता, आमची बौद्ध जनता, आमची आंबेडकरी जनता आणि उत्तर नागपूरची जनता हे डॉक्टर आंबेडकर हॉस्पिटलबद्दल आंदोलन करीत आहेत. कृती समितीने आपल्याला पत्र लिहिलं, विनंती केली की आम्हाला भेटायला वेळ द्या, पण तुम्ही अजूनपर्यंत दिली नाही. पालकमंत्री महोदय, आपण त्यांना कधी भेटणार आहात कृपया मला सांगावं. माझ्या मोबाईलवर मेसेज पण आहे, मी मेसेज पण पाठवला, त्यांनाही पाठवला, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाला चंद्रशेखर बावनकुळेंनाही पाठवला आणि त्यांना सांगितलं की वेळ द्या. ते म्हटले की मी 2-3 दिवसात सांगतो. आज 3 तारीख, अजूनपर्यंत वेळ आलेली नाही. कदाचित आजच्या या आपल्या स्त्री शक्तीमुळं त्यांना वाटेल की आपण वेळ नाही दिली, तर ही स्त्री शक्ती जी आज संघटित छोट्या प्रमाणात जरी दिसत असली तरी तिचं स्वरूप हे कधीही मोठं होऊ शकते. आणि स्त्री एकदा जर बाहेर निघाली आणि तिने जर आपला आवाज उगारला तर ती कुणालाही घाबरत नाही. हे सुद्धा त्या लोकांना कळेल आणि आपल्याला
बेड या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही.